2023 मध्ये समृद्धी महामार्गावरती म्हणजे बुलढाण्याजवळ एक ट्रॅव्हलचा भीषण अपघात झालेला होता। त्या अपघातात जवळपास 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। त्यानंतर जे 14 लोक आहेत जे वर्ध्यातील, त्या वर्ध्यातील 14 लोकांच्या कुटुंबियांनी त्या ट्रॅव्हल चालकावरती कारवाई व्हावी व इतर मागण्या घेऊन जवळपास 51 दिवसापासून वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ साखळी बेमुदत उपोषणाला बसले होते। परंतु आज अचानक या कुटुंबियातील एका व्यक्तीने, मडावी नामक व्यक्तीने अचानक उपोषणाच्या मंडपालाच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। परंतु त्या ठिकाणी पोलीस दल पोहोचलं आणि त्याला लगेच काढून गळफास काढून पोलीस स्टेशनला त्याला नेण्यात आलं। परंतु त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती चिघळली आणि जे मृतकचे कुटुंबीय आहेत ते आणि पोलिसांमध्ये थोडीशी झटापटी झाली। त्यानंतर वातावरण निवळलं। आपण दृश्यामध्ये बघतो आहोत, या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक आहेत, DYSP आहेत, हे सर्व या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलिसांचं QRT पथकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आता कुठेतरी परिस्थिती आता निवळली आहे। परंतु अजूनपर्यंत त्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळण्यासाठी तब्बल 51 दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे। जो मडावी नामक व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सध्या पोलिसांनी वर्धा शहरामध्ये नेलेला आहे। परंतु या ठिकाणी अजूनही पोलिसांचं पथक आणि स्वतः निवासी पोलीस अधीक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत, सोबतच DYSP सर सुद्धा आहेत। आता नेमका या कुटुंबियांना न्याय मिळते किंवा नाही हेच पाहणे गरजेचं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।